छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये असलेल्या पळसवाडी येथील दलित वस्तीत झालेले अतिक्रमण शासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा काढले नसल्यामुळे गावचे उपसरपंच सोमनाथ रामराव ठेंगडे हे आमरण उपोषणास बसले आहेत। सविस्तर बातमी अशी की सन 1971 ते 1972 या वर्षी शासनाची इंदिरा गांधी आवास योजना घरकुलासाठी पळसवाडी येथील गट क्रमांक 189 मध्ये शासनाने 38 गुंठे जमीन आप्पाराव यादव ओटे यांना 9,496 रुपये 35 पैसे मोबदला देऊन संपादित केली होती। याची सनद ही उपलब्ध आहे। त्या काळचे पालकमंत्री स्वर्गीय रफिक झकेरिया यांच्या हस्ते प्रत्येकास 33/33 चे घरकुल 172 दलित बांधवांना उभी करून देण्यात आली असून या कुटुंबाची नोंद ही ग्राम पंचायतच्या नमुना नंबर 8 च्या उतारावर घेण्यात आलेली आहे। तर याच जागेवर शाळा, खोल्या, दवाखाना, समाज मंदिर अशा शासनाच्या अनेक योजना 1980 पासून राबविण्यात आल्या आहेत। या 38 गुंठे जमिनीची सनद व घरकुले वाटप झालेल्या कुटुंबाची नावे ग्रामपंचायत यादीत असून ही कुटुंब ग्रामपंचायतीचे टॅक्स ही भरतात। सन 1971 ते 72 या काळापासून या जागेवर वास्तव्यास राहणाऱ्या दलित वस्तीतील या कुटुंबाचे तहसीलच्या 7/12 नमुन्यामध्ये नाव नोंदणी नसल्याचा फायदा घेत आप्पाराव ओटे यांचे नातू माधव दिगंबर जगताप, दादाराव जगताप यांनी शाळा, खोली, शाळेचे प्रांगण, दलित बांधवांना देण्यात आलेला हातपंप या जागेवर अतिक्रमण केले असून समाज मंदिरात स्वतःचे घर थाटले आहे। तर दलित वस्तीतील रस्त्यावर उसाची लागवड करत तारेचे कुंपण उभे करून अतिक्रमण केल्यामुळे या वस्तीतील लोकांना जाण्या येण्याचा रस्ताच नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे। झालेले अतिक्रमण काढण्यासाठी उपसरपंच सोमनाथ ठेंगडे हे गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषणासाठी तहसील कार्यालय येथे बसले असून अनेक गावकरी त्यांच्यासोबत या आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत। आज ह्या जागेवर मी आज 72 मध्ये हे घरकुल इंदिराबाईच्या काळात दिलेलं आहे, तेव्हापासून मी इथे राहते आणि इथं इंदिराबाईच्या काळामध्ये जे रोड सोडलेले होते, मोठमोठे रोड सोडलेले आहेत आणि शाळेचे मुलं सुद्धा या रोडनं जायचे। परबत फेऱ्या इथून आमच्या दारावून जायच्या, तांडा, शाकापुरी इथले सुद्धा मुलं शाळेतून यायचे, शाळेला यायचे। आणि आता या लॉकडाऊन पासून इथं अतिक्रम झालेलं आहे। इथं त्या अतिक्रमामध्ये आमचं समाज मंदिर आहे, तिथं कार्यक्रम होत होते, मुलींचे लग्न होते। आमच्या प्रमुख मागण्या गट नंबर 189 मधील शासकीय बेघरांना घरे देण्यात आलेले आहे, त्यांना न्याय। नंबर 2 केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे। नंबर 3 जिल्हा परिषद शाळेचे पटांगण नांगरणे, जिल्हा परिषद समाज मंदिर हे ताब्यात घेणे, हातपंप, रस्ते हे संपूर्ण बंद केलेले, गोरगरिबांना जाण्याचा रस्ता राहिलेला नाही, म्हणून आम्ही आज उपोषण करतोय, गाव करत आहे। इंडिया न्यूज 224 करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।